नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्नेहाज आर्ट अँड कुकिंग या माझ्या चॅनलवर। तसा तर हा व्हिडिओ मी आधीच शूट केला होता, परंतु मध्येच माझ्या आईला देवाज्ञा झाल्यामुळे मी माझे व्हिडिओ टाकले नाही। तर आता बॅक टू वर्क। माझ्या आईचीच खूप इच्छा होती की हे यूट्यूब तू सतत बघत असतेस ना, अगं तू सुद्धा व्हिडिओ टाक, म्हणून तिच्यासाठी मी हा प्रयत्न सुरू केला आणि मला आवड देखील आहे। तर आज बेडरूमची साफसफाई करायला घेतली आहे आणि म्हणून मग डब्याचा जेवणाचा बेत एकदम शॉर्टकट। बेडचा हेडबोर्ड साफ करण्यासाठी मी कोलीन आणि ह्या मायक्रोफायबर क्लॉथचा वापर करते। मायक्रोफायबर क्लॉथ आहे हा मिरर सुद्धा साफ करण्यासाठी छान ह्याचा उपयोग होतो। काही कुकिंगचा व्हिडिओ जर केला आणि तो टाकायचा आहे, त्याची टेस्ट करायची आहे, तर मी आईला सांगायची, आई अशी बस, आई हा ग्लास हातात असा घे, हा असं छान आहे बोल। पण आता कोणाला सांगू मी, माझी आई मला सोडून गेली आहे। ऑगस्ट महिन्यात तिला देवाज्ञा आली, पण नेहमी ना तिचंच सांगणं असायचं, माणसाने ना कधी थांबू नये, सतत काम करत राहावं। आणि तिने पण अगदी वयाच्या 80व्या वर्षापर्यंत सतत काम केलं आहे आणि तिने तिच्या आजाराशी झुंज दिली आहे। आई, आय मिस यू, आय लव्ह यू। काम करायला सुरुवात केली ना जेव्हा मी, त्यावेळेला प्रथम मी साफसफाईच करायला शिकले। त्याच्यामुळे आताही उत्तमरित्या घर साफ ठेवून मी सगळं मॅनेज करते। आज ह्यांच्या टिफिनसाठी आहे व्हेजिटेबल बिर्याणी आणि त्याच्यासाठी वापरला आहे मी शाही बिर्याणी मसाला आणि कांद्यावरती हे तांदूळ धुवून घेतले आहेत, वाटाणे, गाजर, बटाटा आणि तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या टाकून डायरेक्ट फोडणी करायची आहे। आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि मी हे सर्व कुकरमध्येच करते। जेवढा राईस आपला झालेला आहे, वाटाणे वगैरे म्हणजे भाजी मिश्रित, तेवढंच पाणी घेऊन ते कुकरमध्ये टाकायचं आहे। चवीला मीठ टाकायचं आहे आणि कुकरला 3 शिट्ट्या द्यायच्या आहे। मस्त फळफळीत असा व्हेजिटेबल बिर्याणी तयार। आता मला दिवसभर काम करायला मोकळी, दिवसभर म्हणजे पूर्ण दुपार माझी ह्याच्यात जाईल। हे बघा, हे वॉर्डरोब आहे आणि वॉर्डरोबच्या खाचेमध्ये पण धूळ भरपूर साचली जाते, तर ती मी कोलीन टाकून स्पॉन्ज वाईपने काढते आहे। आणि कसं आहे ना, अनुभवातून आपल्याला शिकायला मिळतं। वॉर्डरोबच्या जेव्हा सनमाइक सिलेक्शनसाठी मला विचारलं ना, त्यावेळेला मी हा डार्क कलर घेतला। म्हटलं नको नको, व्हाईट नको, सारखं त्याच्यावरती धूळ बसेल, ती दिसेल, मला सारखं साफ करावं लागेल। परंतु असं नाही आहे, उलट आहे ना, हा जो व्हाईट क्रीम कलर आहे ना, हा नेहमी पांढराच दिसतो आणि हा जो ब्राऊन कलर आहे ह्याच्यावरती उडालेली धूळ किंवा कॉम्पॅक्ट म्हणजे पावडर वापरते आहे, फेस पावडर, तर ती सुद्धा उडाली तरी ह्या ब्राऊन ह्याच्यावर दिसते। कधी कधी या वॉर्डरोब डोअरला ओला हात किंवा कसलाही चिकट हात काही खाताना चुकून आले धावपळीत, तर असं लागलं तर ते घालवण्यासाठी मी कोलीन वापरते आणि त्याच्यावरती मग स्पॉन्ज स्क्रबचा वापर करते। आणि बाकी सगळं साफ करण्यासाठी स्पॉन्ज वाईप वापरल्यानंतर ह्या मायक्रोफायबर क्लॉथचा वापर करते। जोपर्यंत जेवढा माझा हात वरपर्यंत पोहोचेल तेवढा साफसफाई मी करते आणि मग उरलेलं ह्यांना सांगते की जरा मला आता हेल्प करा। आणि हे माझं वॉर्डरोब साड्यांसाठी मी खास एका साईडने ओपन असलेल्या हँगरचा यूज करते। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।
टेक केअर. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.